हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आज तर काय संडे होता, फन डे होता. सो पूर्ण त्यांचं तेच तेच गेम्स चालू होते. तर ॲज युजल आज काही एवढी बघायला मजा नाही आली. मजा तर वाईल्ड कार्डमुळेच आली की तिघांची जी एंट्री झाली आहे ती एकदम मस्त झाली आहे आणि मजा येणार आहे बघायला. आणि जे त्याच्यामध्ये डायनामिक्स जे चेंज होणार आहे गेममध्ये, तर तेही बघायला भरपूर मजा येणार आहे. तर जसं मी संस्कृती आहे, संकेत आलेत आणि रेवा आलेत, तिन्ही वाईल्ड कार्ड. तर तिन्ही वाईल्ड कार्डमध्ये एक छान बघायला मिळते, एक क्वालिटीज आहे. संस्कृती मला वाटतं तडतड बोलते, रेवा वाटते मला सॉर्टेड. शी इज लुकिंग ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल. फार सुंदर दिसत होती. आणि संकेत तर काय सगळ्यांचा आवडीचाच आहे, कारण त्या सिरियलमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे, पिक्चरमध्ये पण काम केलेलं आहे. आताच त्यांनी तिकडे स्टार प्रवाहाची एक कोणती तरी सिरियल त्यांनी संपवली. तर मजा येते त्याला बघायला, त्याची ॲक्टिंग आणि ऑल. सो त्याची ती मध्ये एक 7-8 वर्षापूर्वी पण चांगली एक सिरियल आली, समथिंग दुहेरी और व्हॉट, तिचा हिरोईनचा डबल रोल होता. तर तीही सिरियल पाठ त्यांची फार छान होती. तर त्याचं संकेतला बघितलेलं आहे टी व्हीमध्ये, सिरियलमध्ये. तर त्याला बघायला मजा येणार. आणि त्यांनी जे म्हटलं की टार्गेटमध्ये जे राखीला टाकलंय, म्हणे राखीला टार्गेट नाही करणार मी, असं म्हणजे विचार करतोय की राखी मला टार्गेट करेल. म्हणजे ऑफकोर्स तिने राखीने टार्गेट केलं तर हा दिसेलच ना. आणि सगळ्यांनी मोस्ट ऑफमध्ये हिटमध्ये राकेशलाच निवडलं. सो ह्यांनी पण म्हणाला की हिटमध्ये राकेश, आपण मी गेल्यावर मी हिट होणार. सो तो जो कॉन्फिडन्स आहे तो आवडला मला संकेतचा. पण आता तिथे कसं आहे ना, तुम्ही बाहेरून बोलणं आणि आतमध्ये जाऊन तुम्ही तिथे डील करणं किंवा खेळणं आणि ते सर्वाईव्ह करणं, तर इट्स व्हेरी डिफरंट. कारण तिथेच जेव्हा त्यांचं चालू झालं, ते लोक जेव्हा स्क्रीनवरती आले, तर भाई रुचिताला तर काहीच बोलून फायदा नाही. एवढं तुम्हाला भाऊ डिसरिस्पेक्ट म्हणजे काय, तुमच्याच चुक्या, काही तुम्ही शब्द वापरतात आणि त्याच्यावरती तुम्हाला बोललं जातं, गप्प केलं जातं. स्टील बाबा तुम्हाला सुधारायचं नाहीये. म्हणजे कसं आहे ना, तिचं गेममध्ये, टास्कमध्ये तिचं जे पॅशन आहे ना, दॅट इज गुड. म्हणजे त्याला आपण 100 आउट ऑफ 100 देऊ शकतो. पण ते बोलण्याने सगळं ती घालवते. एक तुम्ही बोलण्यावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि दुसरं सगळ्यात मेन आणि मोठी गोष्ट इज रिस्पेक्ट. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी नाही म्हणत आहे, ऑफकोर्स तिथे कंटेस्टंट आहेत, तुम्ही कॉम्पिटिटर्स आहात, सगळे सेम आहेत. पण पण तुम्ही थोडं तर, आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण मराठी आहोत, तर आपल्याला हेच घराघरात शिकवलं गेलं आहे. जरा कोणी आपल्यापेक्षा मोठ्याने असेल, आपण तुम्ही बोलतोय, काकू बोलतोय, मावशी बोलतोय, काका बोलतोय, असं सगळेजण आपण एक एक म्हणजे रिस्पेक्ट दिला जातो. आता इथे ठीक आहे, तुम्ही कंटेस्टंट आहात, सगळे सेम आहात, पण तुम्ही ठीक आहे दादा दादा बोलता जसं राकेशला, आणि अरे तू एक आता, अरे पण तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही दादाचं काय ठेवता, दीपालीशी जेव्हा बोलता तुम्ही ताई म्हणून काय ठेवता. तर नुसतं तुम्ही ते वर्ड रिस्पेक्टचे देऊन नंतर शब्द तुमचे इतके खालच्या थराला आणि खालच्या पातळीचे तुम्ही वापरता, तुम्ही काही बोलला नाहीये. खरंच त्याने शब्दकोश जो दिलेला होता, डिक्शनरी दिले होते, तर रुचिताचे इतके तिने शब्द घाण वापरलेले आहेत आणि तिला त्या शब्दांचा स्वतःला पण अर्थ माहिती नाहीये. मग तुम्ही बोलता कशाला. सो व्हेरी वर्स. म्हणजे तिचं तर आता असं झालंय की गेममध्ये टिकण्यासाठी निगेटिव्ह तर निगेटिव्ह, पण मला दिसायचं आणि मला करायचंय. आणि जो कसा बिग बॉसचा गेम आहे, त्यांना विलन तर लागणारच. तर ते सध्या तर तिला काढणार नाहीये. पण तुम्ही जसं भाऊ म्हणाले ते बरोबर म्हणाले की तुम्हाला तुमच्या इमेजचं काय पडलेलं आहे की नाही माहिती नाही, मला माझ्या शोच्या इमेजबद्दल वाटतं आणि पडलं. सो तुम्ही तो विचार करा ना, तुम्ही तुमची इमेज कशी पोर्ट्रे करायची आहे. जसं आता अनुश्रीचा आहे, अनुश्रीचा पण गेम स्टार्टिंगचा काय होता, म्हणजे काही चांगला नव्हता, आवडत नव्हती चोऱ्या करणं, हे करणं. पण ते कसं, मे बी तिचा तो गेम प्लॅन असू शकतो की काही ना काहीतरी वेगळ्या वेनी मी कसं काही दिसू शकते. पण आता तिचा गेम प्लॅन बघा, आता तिची स्ट्रॅटेजी बघा. आता हे जे नवीन कंटेस्टंट आलेले आहेत, त्यांनी पण तिला हिटमध्ये अनुश्रीला ठेवलेलं आहे दोघांनी. सो लोकांना तिचा गेम आवडायला लागलाय. व्हॉट एव्हर शी इज टेकिंग डिसिजन, तेही लोकांना आवडायला लागलेत. पण म्हणजे आता म्हणजे विशाल टोळीमध्ये तुम्ही ग्रुप झालेला आहात, तर ग्रुपमध्ये तुम्ही राहताय आणि तो एक ग्रुप सोडून तुम्ही इंडिव्हिज्युअली आता तुम्ही लढायचंय किंवा खेळायचंय, हे त्यांनी डिसाईड केलंय. तो हा केवढा मोठा मूव्ह आहे. तर ते सगळ्यांमध्ये ते गट्स नसतात.
तर तिच्यामध्ये ते गट्स आहे. तर तिला मला वाटतं गेम चांगल्या रीतीने कळतोय आणि तिने तो पकडला आहे. तर तिने बघितलंय स्टार्टिंगला, जसं तन्वीचा गेम ती बघते, विशालचा गेम बघते, रुचिताचा बघते, दीपाली आणि राकेश सगळ्यांचा. तर कसं हे रुचिता म्हणजे हे सॉरी राकेश, दीपाली आणि प्राजक्ता मला वाटतं ते MG घेऊन आलेले असतात. दीज आर पीपल कसं सेलिब्रिटीज आहे. सो त्यांना तो एक सॉफ्ट कॉर्नर पण दिला जातोय आणि भेटतोय. ऑफकोर्स सेलिब्रिटीज आहेत म्हणून त्या शोला मजा पण येते आणि त्यामुळे म्हणजे असं ऐकलं पण आहे की राकेशला सगळ्यात जास्त अमाऊंट देऊन म्हणजे त्याला इन्व्हाइट केलेलं आहे. सो त्याच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर असेल नसेल पण दीज पीपल आर म्हणजे सेलिब्रिटी. आज त्यांनी कसं एवढं वर्ष तिथे इंडस्ट्रीमध्ये काम केलंय. प्रत्येकाने भरपूर मेहनत करून वरती आलेलं आहे आणि हे आजकालचे मुलं आहेत जे यंग जनरेशन आहे ते म्हणजे इन्फ्लुएन्सर आहेत. कमी वेळामध्ये त्यांना लोक ॲप्रिशिएट करतायत किंवा बघतायत. तर ते जसा हवेतच असतात असं मला वाटतं. त्यांचे पाय जमिनीवर नाहीतच आहे. म्हणजे ते इतके स्वतःला शहाणे समजतात ते. म्हणजे जरी तुम्ही गेम असला, तरी तुम्ही चांगल्या रीतीने खेळू शकता ना. म्हणजे तुम्ही खेळा, आर्ग्युमेंट्स करा. मी तर नेहमीच म्हणते माझ्या रिव्ह्यूमध्ये, इव्हन तुम्ही भांडण पण करा. पण द वे, तुमची भाषा, तुम्ही लँग्वेज आणि नॉट ओन्ली भाषा, तुमची बॉडी लँग्वेज कशी म्हणजे ना ॲक्चुअली बोलायला नाही पाहिजे. म्हणजे एकदम स्लम्स एरियातले अँड ऑल आहेत ना, म्हणजे सगळेच तसे नसतात स्लम्स एरियामध्ये. स्लम्स एरियामध्ये राहून सुद्धा लोकं छान-छान, मोठी-मोठी झालेली आहेत आणि म्हणजे मोठ्या पोझिशनवरती पण गेलेले. पण काही लोकं जे असतात ना, कसंही काहीही बोलायचं, तोंडाला येईल, अनएज्युकेटेड सारखं. तर ती तशी वागते आणि तशी बोलते. कुठून आली आहेस तू? आणि आय रिअली डोंट अंडरस्टँड. मग तो क्वेश्चन मार्क येतो. तुम्ही कुठून आलाय? कोल्हापूरचेच तुमची लोकं तुम्हाला म्हणतात ही कोल्हापूरची नाहीये. केवढे तरी लोकं जे आहेत, इन्फ्लुएन्सर आहे, ॲक्टर्स आहेत, बीबीमध्ये येऊन गेलेत, बिग बॉसमध्ये. ते म्हणतात आम्ही नाही हिला सपोर्ट करणार आणि ही कोल्हापूरची नाहीये. कोल्हापूरची लोकं अशी नसतातच. ही कुठल्या आतल्या गावामध्ये वगैरे आहे आणि म्हणते कोल्हापूरची. सो तुमचीच लोकं तुम्हाला सपोर्ट करत नाही बिकॉज ऑफ युअर बिहेवियर, बिकॉज ऑफ युअर लँग्वेज, बिकॉज ऑफ युअर बॉडी लँग्वेज. म्हणजे ते सगळंच इतकं चीप आहे. आता तिथे त्यांचा डिबेट चालू होता. ह्यांचे नवीन वाईल्ड कार्ड्सचा आणि त्याच्यामध्ये संकेत जस्ट बोलत होता. अरे बाबा, तो अजून घरातही आला नाहीये. तू सरळ त्याच्यावर म्हणजे डिबेटच चालू केला आणि भांडायलाच लागलीस. दम थोडासा थांब, येऊ दे त्यांना, देन यू स्टार्ट. नाही, म्हणजे तुम्हाला दर्शवायचं काय? म्हणजे एवढं आज महिना, दीड महिना होऊन गेला. तुम्हाला भाऊच्या धक्क्यावरती बोललं जातंय. म्हणजे तर पालथ्या घड्यावर पाणी. तुम्ही सुधारायचंच नाही ठरवलेलं आहे, की तुम्ही तशाच आहात. तर मग काय? ट्रॉफी तर मिळणार नाहीये. तुम्ही ह्या बेसिसवरती तुम्ही टॉप 5 मध्ये जाऊ शकेल, पण यू विल नॉट गेट ट्रॉफी. हे तर आहे. मग तुम्ही जिंकायला आलात म्हणताय आणि मग तुम्ही हा असा ॲटिट्यूड ठेवल्यावर तर कसे जिंकाल? त्या दिवशीच्या टास्कमध्ये म्हणते की 7 आठवडे झाले मी माझे पत्ते उघडणार नाही. म्हणजे तो टॉन्ट अनुश्रीलाच होता. माझे अजून भरपूर पत्ते उघडायचे बाकी आहे. तर काय पत्ते तू उघडणार आहे? तू आता निगेटिव्ह होते आणि नंतर तू पॉझिटिव्ह होणार आहे आणि दाखवणार आहे. लोकांच्या म्हणजे डोक्यामध्ये बसले तुम्ही लोकांच्या मनामध्ये बसलं पाहिजे. हार्टमध्ये बसलं पाहिजे. तू लोकांच्या डोक्यात गेलीयेस आणि जातेस. आणि कोण लोकं तिला लाईक करतायत आणि बोलतायत हे तर कळत नाही. एकीकडनं म्हणतायत लोकं की नाही ती हां, ती चुकीची आहे, पण तिला बोललं नाही पाहिजे. म्हणजे अरे चुकीची आहे म्हणून तर तिला बोलतायत ना आणि का नाही बोलणार? म्हणजे ती आणि तुम्ही पॉझिटिव्ह वेने तुम्ही घ्या ना, की तुम्हाला सांगितलं जातंय, तुम्हाला बोललं जातंय, तर तुम्ही स्वतःला करेक्ट करा ना. स्वतःला जरा देखील सुधरवत नाहीये. आहे तसेच तुम्ही वागत चाललाय. सो बापरे! इतकं म्हणजे बेकार आहे ना. आय रिअली डोंट अंडरस्टँड. म्हणजे बोलायला नाही पाहिजे. पण ती फॅमिली आणि पॅरेंट्स बघत असतील तर कळत नाही तिच्या आजूबाजूवाले काय विचार करत असतील, काय बोलत असतील. आणि नंतर तुम्ही म्हणता, की माझे पॅरेंट्स अजून मेहनत करतात, हे करतात. तुम्ही तिथे इमोशनल पण होताय. कळलं नाही म्हणजे रुचिताचं एक्झॅक्टली गेम काय आहे? आता ह्यांची टोळी-टोळी म्हणताय. टोळीचं काय आहे? टोळी सगळे रोशन पण गेला. तिथे अनुश्री पण सोडून गेली. मग आता तुम्ही दोघंच राहिलाय. आणि आता हे वाईल्ड कार्ड्स येणार आणि तिथे याच्यामध्ये तुम्ही हिट आणि फ्लॉपमध्ये जेव्हा वाईल्ड कार्ड आणि मोस्ट सगळ्या तिन्ही लोकांनी स्टार्टिंगला हिटमध्ये राकेशच नाव टाकलेलं आहे.
त्याचं पण एक इंडस्ट्रीमध्ये नाव आहे, नेम आहे, फेम आहे अँड ही इज प्लेइंग गुड. कोणाला बॅड वर्ड्स यूज करत नाहीये, कोणाला डिसरिस्पेक्ट करत नाहीये. आहे तो काहीतरी कधी कधी बालिशपणा करतोय, टास्क रद्द वगैरे करतोय, पण इट्स ओके ना. दॅट इज त्याचा गेम. पण तो कोणाला हर्ट तर करत नाहीये. तुम्ही लोकांना किती बोलतायत, कसे बोलतायत, म्हणजे नीट बोलतच नाही. आणि राखी मग तिला म्हणते 2.0 छोटी राखी. प्लीज राखी नको बोलूस. तुझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. यू आर अन एंटरटेनर. तू एंटरटेन करतेस आणि तू काय ते गेम वगैरे खेळते, तू कोणाला हर्ट नाही करत. जबकि ही शब्दांनी लोकांना सगळ्यांना हर्ट करते. आणि एंटरटेनमेंटचा हिला ई तरी माहितीये का? नुसता मला डान्स येतो आणि सकाळी तुम्ही डान्स केला आणि दिवसभर लोकांशी तुम्ही भांडत राहिलात आणि म्हणजे सरळ तोंडाने बोलतच नाहीये, तर हे एंटरटेनमेंट नाहीये. सॉरी टू से. सो अजूनही टाइम आहे भाई. 1.5 महिना झालाय, 1.5 महिना बाकी आहे, 50 दिवस झाले, 50 दिवस बाकी आहे, अजूनही वेळ आहे. तुम्ही सुधरू शकता, तुमचा गेम चांगला इम्प्रूव्ह करू शकता. आता काय काय गोष्टी म्हणजे जुन्या झालेल्या असे लोक विसरतात, पण जसं अनुश्रीने इतकं चुकीचं वागले, म्हणजे कामं नाही केले, चोऱ्या केल्या, पण आता तिच्या 2 आठवड्यापासून व्हॉट एव्हर शी इज प्लेईंग, तो जो गेम खेळते लोकांना आवडतोय तो. ॲट द एंड दिस इज हा गेम शो आहे. लोकांना गेम बघायला आवडतंय. ऑफकोर्स भांडणं पण आवडतात, पण ते किती तुम्ही इरिटेटिंग होताय. तुम्ही जसं आता तन्वी चांगली खेळत होती, पण या 2 आठवड्यामध्ये तन्वीने पूर्ण तिच्या गेमची वाट लावली. सो तुमच्या हातात आहे की तुम्ही कसा तुमचा ग्राफ असला पाहिजे. तो व्हॉट टू से. तर आज त्यांचा संडेच होता, तर त्यामुळे कसं यांचं सोड ते रील वगैरे सगळ्या दाखवल्या, नंतर डान्स बिन्स तो दाखवला वगैरे. विशालने चांगला डान्स केला. दरवेळेलाच आपण त्याला काही नावं नाही ठेवायची. आज त्यांनी खरंच विशालने चांगला डान्स केला होता. म्हणजे गाणं एक होतं आणि त्याच्या विरुद्ध डान्स करायचा होता. तर इट्स अँड टास्क, जे की प्रभूला काहीच जमलं नाही. तर त्यांनी छान सगळ्यांनी डान्स वगैरे केले. नंतर मग वाईल्ड कार्डची एंट्री झाली. या दोघी आल्या, रेवा आणि संस्कृती. मग त्यांना विचारलं गेलं त्यांना कोण आवडतंय, तर रेवा म्हणाली तिला दीपाली आवडते, संस्कृती म्हणाली तिला प्रभू आवडतोय. आणि नंतर मग संकेतची एंट्री झाली. नंतर तिघांना स्टेजवरती घेतलं. तर एक चांगलं त्या एक बोर्डवरती होतं, म्हणजे हिट, फ्लॉप, टार्गेट आणि इग्नोर, हे छान केलं होतं. पण हे इतकं म्हणजे बिग बॉस पण एवढा खेळला. मला वाटलं हे इथपर्यंत असेल, पण आधी त्यांनी नंतर बिग बॉसने तिथे घरवाल्यांना म्हणजे सगळ्या हाऊसमेट्सना पण तो दाखवला बोर्ड. मग त्याच्यावरनं सगळेजण बघतच होते. तर ऑफकोर्स ते त्यांना जज करणार, यांनी कोणाला कशामध्ये ठेवलंय. जसं संस्कृतीला विचारलं तर त्यांनी हिटमध्ये राकेशला आणि अनुश्रीला ठेवलं, फ्लॉपमध्ये प्राजक्ता आणि सागरला ठेवलं, आणि टार्गेट ती तन्वीला करणार आहे आणि इग्नोर ती राखीला करणार आहे. रेवाचं दाखवलं, तिने दीपाली आणि राकेशला हिटमध्ये केलं. आणि नंतर तेच फ्लॉपमध्ये दोघं तेच प्राजक्ता आणि सागर, दोघांचा गेमच नाही आहे, तर दॅट इज ओके. आणि नंतर तिने रेवाने टार्गेट विशालला केलंय, विशाल आणि तन्वीला, आणि इग्नोर ती रुचिताला करणार आहे. नंतर संकेतचं दाखवलं, संकेतचं राकेश आणि अनुश्री त्यांनी सांगितलं हिट, फ्लॉपमध्ये तन्वी आणि रुचिता सांगितलं, आणि टार्गेटमध्ये राखी. ते त्यांनी छान सांगितलं की मी टार्गेटमध्ये राखी याच्यासाठी ठेवलं की राखीने मला टार्गेट करावं. तर तो मला थोडा त्याचं जे बोलणं होतं ना ते सॉर्टेड वाटत होतं, पण तो जेव्हा रुचिताशी बोलत होता ना तेव्हा तो एकदम हे झाला. तर मला कळत नाही, म्हणजे वाटत नाही की तो हँडल करेल की नाही, शक्यता कमी वाटते. तर ह्या लोकांना पॉवर पण भरपूर दिल्या बिग बॉसनी, की म्हणजे तुम्हाला इम्युनिटी पण मिळेल 1 आठवड्याची, नंतर तुम्हाला कॅप्टन्सीचं उमेदवारी पण मिळेल. तर अशा त्यांना तिघांना पॉवर कीज दिल्या. तर ते पॉवर की दिल्या तर आता चोरी होण्याचे चान्सेस दिसत आहेत. सो त्याप्रमाणे पण नंतर मग आतमध्ये बिग बॉसमध्ये सांगितलं की आधी सुनामी आली होती, आता प्रलय येतोय, आणि 3-3 वाईल्ड कार्ड. तर सगळे हातरले, 3 वाईल्ड कार्ड्स येत आहेत म्हटलं. नंतर तिघांना समोर पण दाखवलं. नंतर तो बोर्ड दाखवला जो बिग बॉसने यांच्याकडनं करून घेतलेला, हिट, ऑफ, इग्नोर आणि टार्गेटचा. त्याच्यात प्रभू बोलतो अरे माझं नाव कुठेच नाहीये, म्हणजे कुठेच नाही, म्हणजे तू कशातच नाही असं. पण प्रभूचा गेम चांगला आहे, तो चांगला खेळतोय. ऍटलिस्ट सागर आणि प्राजक्तापेक्षा तर भरपूर चांगला खेळतोय. जिथे बोलायचं तिथे बोलतोय, मुद्दे मांडतोय, त्याला कोणी म्हणजे टार्गेट करतोय तर तिथेही तो व्यवस्थित हँडल करतोय. तर चांगला गेम खेळतोय. कसं बिकॉज ऑफ हेल्थ इश्यू व्हॉट एव्हर रिझन, पण त्यांनी आता सिंपती, मागच्या वर्षाचं सिंपती कार्ड एवढं झालंय, तर लोकांचं तेच चाललंय, बाबा सिंपती नका देऊ. तर मी तर म्हणेन त्याला कसं पैशाची गरज आहे, त्याला जिंकवा, नका जिंकू.
पण त्याला पुढेपर्यंत घेऊन जा. ॲटलीस्ट तो अजून आठवडे राहील, त्याला थोडे पैसे मिळतील. सो त्यासाठीच मला वाटतं, की त्याचा हेल्थ इश्यूसाठी तो त्याचे खर्च करू शकतो. आणि नंतर मग इथे बिग बॉसने त्यांना बोलवलं आणि नंतर त्यांना विचारलं, की त्यांना पहारेकरी निवडायचे आहेत, संरक्षण करणार आहे. तर तिघांचं बहुमताने सांगायचं होतं कोणाला निवडायचं. तर त्यांनी आधी सागर प्राजक्ताला ठरवलं. नंतर म्हणलं प्राजक्ता तर माहिती आहे ना, ती एकदम आयुर्वेदिक असे सगळेजण म्हणतात. तर मग त्यांनी चेंज केलं. मग त्यांनी रुचिताला ठेवलं. मग असं आता पहारेकरी सागर आणि रुचिता असतील. म्हणजे रात्रभर पण त्यांनी जागायचे आणि करायचे आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी जागायचं नाहीये. म्हणजे थोडा वेळ फक्त म्हणजे गेमच्या वेळी आम्ही तुम्हाला देऊ रिलॅक्सेशन आणि सेवक सांगितलंय. मग सेवकमध्ये विशाल आणि तन्वीला ठेवलंय. आता हे सगळे जे इक्वेशन आहे ते बघायला मजा येणार आहे सगळं. सो उद्या आपल्याला बघायला भरपूर मजा येणार आहे. कारण पूर्ण नवीन आठवडा सुरू होतोय आणि सगळे 3 वाईल्ड कार्ड्सचे एंट्री झाले. तर हे लोक काय करतील? तर अजून पाहायला मजा येणार आहे. प्रोमो वगैरे आलाय. विशालने वाटत चावी चोरली, पाणी-बिणी टाकलंय संस्कृतीवरती. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.